नमस्कार. फोर्सेस किचनमध्ये आज आपले स्वागत आहे. आज आपण करणार आहोत हरभऱ्याची झटपट आणि चमचमीत भाजी. म्हणजे कोणत्याही प्रकारचे वाटण न करता अगदी मस्त अशी ही भाजी तयार होते. ती कशी करायची ते बघू. हे हरभरे मी रात्रभर पाण्यात भिजत घातले होते. ते एका बारीक भाजीच्या कुकरमध्ये काढून घेतले. त्यात आले लसूण पेस्ट टाकली. 2 बारीक चिरलेले कांदे घातले. 2 बारीक चिरलेले टोमॅटो घातले. हळद, लाल मिरची पावडर टाकायची. भाजलेली जिरेपूड, 1 चमचा धनेपूड, गरम मसाला घालायचा. चवीप्रमाणे मीठ घालायचे. थोडी कोथिंबीर घालायची बारीक चिरलेली. आणि आता हे सगळे चांगले एकत्र मिक्स करून घ्यायचे. सगळे चांगले मिक्स झाले. या भाजीला आपण कोणत्याही प्रकारचे वाटण करणार नाही आहे. अर्धी वाटी पाणी घातले. आता एक तडका पॅन ठेवला. त्यात 2 पळी तेल घातले आणि कलरची मिरची पावडर घातली. आता हा तडका ह्या मिक्स केलेल्या भाजीमध्ये टाकायचा. हे छान आता मिक्स करून घेतलं. खूप जास्त करपवायचं नाही. तेल गरम झाले. आता बंद करू गॅस आणि हा तडका या मिक्स केलेल्या भाजीत टाकला. हे सगळे चांगले मिक्स करून घ्यायचे. ह्याला आपल्याला खूप असा रस्सा करायचा नाही. लपतपीतच भाजी ही छान होते. आता झाकण लावून एक 4-5 शिट्ट्या करायच्या. कोणत्याही प्रकारचं वाटण न करता ही अशी भाजी करून बघा. खूप छान होते. आता एक 5 शिट्ट्या करून घेतल्या मी. आता कुकर गार झालाय. बघा ही भाजी अशी मस्त झालेली आहे. तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. ही अशी मस्त लपथपीत भाजी पोळी किंवा भाकरी याच्याबरोबर खूप छान लागते. करून बघा. आता ही भाजी आपण काढून घेऊ. अगदी वाटण करायचा कंटाळा आला असेल तर ही अशी भाजी करून बघा. मस्त भाजी तयार आहे. हे सगळे जिन्नस पण छान मिळून आलेत भाजीमध्ये. ही आपली मस्त हरभऱ्याची भाजी तयार.